आलास विद्युत? थांब, पाणी आणते हो तुझ्यासाठी. हे घे पाणी. बघितलंस का, आज तुझ्या आवडीची लाल माठाची भाजी करते मी. शिल्पीला पण किती आवडते ही भाजी. आणि गरम गरम भाकरी सुद्धा करून देणार आहे तुला ह्याच्या बरोबर. मला माहितीये पालेभाजी बरोबर भाकरी खूप आवडते तुला. बघ, आवडीचा मेनू आहे बरं का. लवकर आटप, जेवायची तयारी करते मी लगेच. विद्युत, 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 विद्युत. विद्युत, बाळा बाळा काय झालं तुला? हे बाळा का रडतोयस? विद्युत, विद्युत सांग ना काय रडतो? ए बाळा बाळा बोल ना काहीतरी. अहो बाबा आई तुम्ही घरी जा, मी थांबते शिल्पीजवळ. नाही, मी शिल्पीला सोडून कुठेही जाणार नाही. मी आज सकाळी तुम्हा दोघींना जाऊ दिलं नसेल तर हे सगळं घडलंच नसतं. आई अशी काय करतेस तू? इकडे एकालाच थांबता येईल आणि मला आणि बाबांना अलाउड नाही इकडे राहायला. स्ट्रिक्टली सांगितले डॉक्टरांनी कोणाला तरी लेडीजला ठेवा. आणि समजा रात्री काही इमर्जन्सी आली तर तुला धावपळ करता येणार आहे का? सांग मला. थांबू दे अश्विनीला इकडे. आई बाबा घरी चला. श्रेयस अगदी बरोबर बोलतो उज्ज्वल. आपण घरी जायला हवं. इथे आहे अश्विनी बघते. आई बाबा चला. नाही, घरी माझं मन नाही लागणार. मी डॉक्टरांशी बोलते ना, त्यांना सांगते. आई मी आहे ना, मी घेईन ना तिची काळजी. खरंच आई प्लीज हट्टीपणा करू नकोस ग. इकडे तिची काळजी घेता घेता तुला काय झालं तर काय करायचं सांग मला. सगळ्यांनी आपापल्या तब्येती सांभाळा प्लीज. अगदी बरोबर आहे श्रेयस. चल उठ उठ, चल 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 लवकर चल. अश्विनी काय झालंय? एवढी लॉस्ट काय आहेस? मी नाही, काही नाही. काही बोलायचंय का तुला? नाही. पक्क? ठीक आहे, डॉक्टर येतील रात्री राऊंड मारायला. तेव्हा काही प्रिस्क्राईब केली औषधं तर मला पाठव, प्रिस्क्रिप्शन. मी रात्रीच घेऊन. कळत, तुम्ही जा. काळजी घे. बाबा, आज तू का नाही आली? अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, म्हणून डॉक्टरांनी सांगितलं काही दिवस इकडे हॉस्पिटलमध्ये राहा. मग आई का गेली तिकडे? तुला एकटीला भीती वाटते की नाही, म्हणून आई तिला कंपनी देते. हा, त्या दोघी कधी येणार? लवकरच येतील बेटा. हा बाबा, हा? आज तुला बरं नाहीये म्हणजे तिच्या बेबीला पण बरं नसणार ना? बाबा, आजो का रडत होती? अच्छा, मला एक प्रॉमिस द्यायचा. तू आता आज तू घरी आली ना की तू तिची पहिल्यासारखीच काळजी घेशील. आणि तिला कुठलाही प्रश्न नाही विचारचा. ओके? ठीक आहे, मी आज तुला अजिबात त्रास देणार नाही, तिला प्रश्न पण विचारणार नाही. तिची खूप काळजी घेईन. गुड गर्ल. चल झोप आता. ये. अच्छा, तुला झोप लागावी म्हणून मी
तुला एखादी स्टोरी ऐकवू का? नको बाबा, राहू द्या स्टोरी. तुम्ही पण दिवसभर थकला असाल ना. मी झोपते. गुड नाईट. शिल्पी, I'm sorry. I'm really sorry, शिल्पी. I know मला आता तुझ्यासोबत तिथे हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं. अगं पण मी कुठच्या तोंडाने तुझ्यासमोर येऊ जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या आणि बाळासोबत नव्हतो. तर माझी हिंमत नाही ग तुझ्या समोर यायची. हिंमत नाहीये. काय झालं? मला माझं बाळ पाहिजे. मला माझं बाळ आणून दे बरं का. शिल्पी, मला माझं बाळ पाहिजे. शिल्पी, मला बाळ पाहिजे माझं. मला माझं बाळ आणून द्या आधी. मला माझं बाळ आणून द्या. शांत हो शिल्पी. माझं बाळ पाहिजे. शिल्पी, मला बाळ पाहिजे माझं. मला परत आणून द्यायला सांग. तुला पाणी हवंय का? पाणी पी, मग जरा नाही, बरं मला वाटेल. माझं बाळ पाहिजे. हो, तू शांत हो. हा, मी पाणी देते, थांब तुला. तू अगं ए, काय करते तू? अरे देवा. डॉक्टर, डॉक्टर, नर्स, डॉक्टर. अगं ए, शिल्पी, शिल्पी नाही, शिल्पी, शिल्पी नाही, नाही, दे माझ्याकडे, दे शिल्पी, दे शिल्पी, दे ना शिल्पी. बस इथे शिल्पी, बस. मला माझं बाळ पाहिजे. मला माझं बाळ पाहिजे. मला माझं बाळ पाहिजे. मला बाळ द्या कोणीतरी आणून प्लीज परत. माझं बाळ कोणीतरी प्लीज आणून द्या. प्लीज कोणीतरी माझं बाळ आणून द्या. मला बस, मला फक्त माझं बाळ पाहिजे. आजी, अगं चहा नाही घेतलास अजून? नकोय मला. अगं थोडा चहा पी, म्हणजे बरं वाटेल. हा, अहो तुम्हीच असा धीर सोडून वागलात तर शिल्पीला कोण धीर देणार? अगं मयुरी, त्यांना 2 बिस्किट दे चहा बरोबर. सकाळच्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुम्हाला. नकोय मला, काही खायची इच्छा नाही हो. हे असं करून कसं चालेल सांग मला. आपल्या सगळ्यांना आता स्ट्रॉंग राहायला हवं. तू गोळ्या नाही घेतल्यास, काही खाल्लं नाहीस, तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं सांग मला. प्लीज 4 घास खाऊन घे, म्हणजे गोळ्या घेता येईल. अगं मयुरी, हा, अश्विनीसाठी पण चहा आणि नाश्ता काहीतरी दे. सकाळपासून तिने खाल्लं नसेल ग काही. नाहीतर मी तिच्यासाठी. नाही काकू, नाही, गरज नाही त्याची. मी आता तिकडे जातोच आहे. ती रात्रभर तिकडे होती, मी तिला घरी पाठवतो. ती आली का फ्रेश होईल आणि इकडेच काहीतरी खाईल आणि इथेच थांबवते तिला. समजा डिस्चार्ज मिळत असेल तर मग इकडे कोणीतरी हवं ना तयारी करायला. बरं, मी येते. हा,
काही लागलं तर सांगा. हो काकू सांगतो. श्रेयस, शिल्पी घरी आली तर कसं होणार आहे सगळं? घरी काय आणि हॉस्पिटल काय, जे आहे ते आहेच ना. अरे तिने बाळासाठी घरात काय काय वस्तू आणून ठेवले. माझ्याच लेकीच्या नशिबात आहे सगळं का? शिल्पी, तुला माहितीये का तू झोपली होतीस तेव्हा आई बाबा आले होते, म्हणजे बराच वेळ बसून होते आणि आई तर इथनं जायलाच तयार नव्हत्या. शेवटी तयार झाल्या आणि डॉक्टर सुद्धा मला भेटले. ते मला म्हणाले की तुला आता डिस्चार्ज मिळेल उद्या आणि 2-3 आठवड्यात ना तू बरी पण होशील. शिल्पी, पण काय माहितीये ना त्यांनी काय सांगितलं, तुला लवकर बरं व्हायचं असेल तर तुला हलकं फुलकं खायला हवं. हे घे, थोडंसं खा म्हणजे बरं वाटेल. अगं हे खाऊन झालं ना की तुझ्यासाठी नारळ पाणी आणते. तुला आवडतं ना नारळ पाणी? चल हे लवकर लवकर संपव. तोंड उघड. चल 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 लवकर उठ. शिल्पी, वहिनी, विद्युत आला होता का ग? विद्युत, काहीच खाल्लं नाहीस तू, सगळं तसंच आहे. चहा सुद्धा प्यायला नाहीयेस. गरम करून आणते परत. नाही माई, मला भूक नाहीये. निघतो मी. कुठे निघालास? हॉस्पिटलमध्ये? नाही, कोर्टात चाललो. एक महत्वाची मीटिंग आहे. तू शिल्पीला भेटायला नाही जाणार आहेस? नाही माई, तिच्या समोर जायची हिम्मत नाहीये माझी. अरे असं म्हणून कसं चालेल? आता सगळ्यात जास्त तिला तुझी गरज आहे. माई, मला कळतंय ग. अगं पण काल हॉस्पिटलमध्ये तिची जी अवस्था बघितली ना, त्यानंतर तिला फेस कसं करू हेच मला कळत नाही. मला इतका स्वतःला त्रास होतोय आणि मी तिला आधार काय देणार? तुम्ही आता यांना घरी घेऊन जाऊ शकता, पण काही गोष्टी लक्षात ठेवा. ब्लड लॉस झाल्यामुळे खूप विकनेस आहे त्यांना. यांना आता विश्रांतीची खूप गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल एक्झर्शन होईल. असं काही होऊन देऊ नका. हो डॉक्टर, विल फॉलो व्हॉट एव्हर यू आर सेइंग. थँक्यू. काळजी घ्या त्यांची. तुम्ही पण काळजी घ्या. चल शिल्पी, घरी जाऊया. घरी तुला बरं वाटेल राजा. चल. आई, मी बिलिंग काउंटरला जातो, सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. बाबा पण तिकडेच आहेत. तुम्ही तयारी करा घरी जायची. आई, बाबांचा फोन आलेला आत्याला डिस्चार्ज मिळालाय. एक काम कर, तू बेडरूम मध्ये जा, बेडरूम आवरून घे. हा, चादर पण बदलून घे आणि आजूबाजूला अजिबात पसारा नको आणि तांब्या भरून ठेव पाण्याचा. अगं मयू, इथनं पाणी कुठे घेते? पाणी गरम द्यायला हवं ना, कळत? तू जा, मी पाणी देईन, तू आतमध्ये जाऊन बेडरूम आवर जा. हा, करते. सगळं काय होऊन बसलंय गणू? सगळं सुरळीत चालू होतं, मग हे असं गालबोट कसं लागलं? आणि
हे सगळं असं होणार होतं, मग तू मला सावध का नाही केलंस? हं? चिठ्ठी? म्हणजे तू नाही सांगितलं होतं? सगळी चूक माझी आहे. मी शिल्पीला घेऊन तिथे गेले. अरे देवा. मी मी कसं शिल्पीला फेस करू? मला काहीच कळत नाही. सगळं माझ्यामुळे झालंय. आई आई अगं बाबा आणि आजी ना आत्या लगून खाली आले आहेत, वर येतील आता. हो का? तू जरा बाहेर जाऊन बघतेस का? मी आलेच. आई काय झालं? तू अशी का दिसतेस ग? बरी आहे ग मी. तू जा ना, जा तू. हळू सावकाश. हा मयुरी पाणी आण. हा बस ग बाई, आली स्वतःच्या घरात. हॅलो. हा आलोच दे बाळा. हो पोचलो मी, आलो. अश्विनी, अश्विनी. हा ऐक, ही फाईल आहे, डॉक्टरांनी दिली. त्याच्यात सगळं डाएट प्लॅन लिहून दिलंय. हिला अजिबात काम करून देऊ नको, काही उचलू देऊ नको. 2-3 आठवडे अलाउड नाहीये ते. हा आणि हो, हा जो पाऊच आहे ना, त्याच्यात डिस्चार्जच्या सगळ्या गोळ्या आहेत आणि लिस्ट दिली आतमध्ये. सगळं बघून घे. मला जरा एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून मी जाऊन येतो. बाबा आलो. लवकर ये. हो हो. शिल्पी, देव नेहमी माझ्याच बाबतीत असं का करतो? मला माझं असं ते फक्त बाळच तर होतं ना ग. ते पण हिरावून घेतलं त्या देवानी. आता मला माझं स्वतःच्या हक्काचं असं कोणीच नाही उरलं. एकटी पडले मी. नाही शिल्पी, ऐक ना. तू एकटी नाहीये सगळं. नको ना रडू. तू रडू नकोस. आणि ना तू एकटी नाहीये शिल्पी. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत की नाही? आणि आपण सगळे मिळून यातनं बाहेर येऊ आपण शिल्पी. आहात ना तुम्ही सगळे आहात. फॅमिली आहे, पण याच फॅमिलीमध्ये तुमचं स्वतःचं असं कोणी ना कोणीतरी आहे. तसं मला हे बाळ होतं. किती स्वप्न बघितली होती मी, काय काय ठरवलं होतं. एका झटक्यात सगळं गेलं. मला माझं बाळ पाहिजे होतं. स्वतःची मनमानी करून झाल्यावर कशाला तिची समजूत करायचं नाटक करतेस? कितीदा सांगत होते कानी कपाळी ओरडून, पूजा करू नका, पण नाही, कोणी माझं ऐकलं नाही. या सगळ्याला तू जबाबदार आहेस अश्विनी. आज शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे गेलंय. तू कारणीभूत आहेस. माझ्या शिल्पीचं बाळ तुझ्यामुळे